आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। आदिवासी समाजाच्या मागण्यांबाबत सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख दीना उघाडे यांनी केला। आमच्या समस्यांबाबत दिलेल्या पत्राला कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले जात नाही। आमच्या मागण्यांबाबत दिलेल्या पत्रावर 25 सप्टेंबर पर्यंत चर्चेची प्रक्रिया सुरू झाली नाही तर 2 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रभर आंदोलन उभारले जाईल, असा इशारा उघाडे यांनी मुंबई मराठी पत्रकार भवन येथे दिला। पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज आदिवासी सेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती। अखिल भारतीय आदिवासी सेनेची प्रमुख मागणी आहे दादर रेल्वे स्टेशनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामांतर झालं पाहिजे। आदिवासी मागासवर्गीयांच्या योजना आहेत त्या योजना खेड्यापाड्यापर्यंत राबल्या पाहिजेत। या महाराष्ट्रातल्या डोंगर कड्या कपाऱ्यात राहणाऱ्या गोरगरीब आदिवासींचं सर्वेक्षण केलं पाहिजे आणि त्यांना रोजगार दिला पाहिजे। जे हातावर काम करणारे मजूर आहेत, महिला आहेत, त्यांना उपयोगितेसाठी व्यवस्थित जागा निर्माण केली पाहिजे। त्यानंतर ज्या आदिवासींच्या आरक्षणाबाबतीत जो वाद आहे किंवा इतर कुठल्या आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये संविधानाच्या अखत्यारात राहून सरकारनं आरक्षणाची बाजू सांभाळावी। महिलांवरती जे अत्याचार होतात, आतापर्यंत अत्याचार करण्याला कोणी फाशी दिलेली नाहीये, त्यामुळं गुन्हेगाराची प्रवृत्ती वाढलेली आहे। अशा पद्धतीनं प्रशासन जर डिंबगतीने चाललं तर या महाराष्ट्राचा कायदा सुद्धा खराब झाल्याशिवाय राहणार पाहिजे। आणि म्हणून या वर्षानुवर्षाच्या अतिक्रमित वन जमिनी आहेत त्या कायम झाल्या पाहिजे। वन मजूर जे काम करतायत रोजगार हमीवर, त्यांना कुठल्याही सुविधा नसताना ते त्यांचा जीव धोक्यात घालून वाघाच्या जनावरांच्या मुखात त्यांचा जीव टाकून नोकऱ्या करतात, त्यांना कायम केलं पाहिजे। असे अनेक प्रश्न जे आहेत ते आज आम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडे ठेवलेले आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या जे काही झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यामध्ये मुंबईसारख्या बांद्रासारख्या ठिकाणी आणीबाणीच्या काळात ती झोपडपट्टी हुकुमशाहीने काढून टाकली, तिला आतापर्यंत पुनर्वसन केलं नाही होतं, त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे। अशा या मागण्या याला लागून आहेत आणि या सर्व मागण्यासाठी आम्ही आज आपल्याला निमंत्रित केलंय। आपण आम्हाला न्याय मिळवून द्याल ही आमची अपेक्षा आहे। आरक्षणाबाबत पण तुमचं काय मत आहे? आरक्षण एकच की ज्या संविधानाच्या आधारातून घटनेच्या माध्यमातून जे आरक्षण ज्या समाजाला देऊ केलेलं आहे त्याच पद्धतीने आरक्षण दिलं पाहिजे। अवास्तव ज्याची जास्त समाजाची संख्या म्हणून त्याला द्यायचं, कमी त्याला द्यायचं, हे जे काही धोरण आहे सध्याचं किंवा कुठल्याही राज्याच्या GR कुठल्या राज्यावर ते लागणं योग्य नाहीये। या तुमच्या मागण्या घेऊन आतापर्यंत तुम्ही कोणत्या मंत्र्यांना भेटलात, पत्रव्यवहार केला, तुम्हाला काय आश्वासन काय झालं नाही म्हणतात ना त्यांनी? आम्ही आतापर्यंत या ज्या मागण्या सादर केल्या तर आदिवासी विकास मंत्र्याकडे आहे, सामाजिक न्याय मंत्र्याकडे आहे, गृह खात्याकडे आहे, उपमुख्यमंत्री दोन्ही तिन्ही उपमुख्यमंत्र्याकडे, देवाची देवपूजा टळती पण या तिघांची नावं घेतल्याशिवाय पोट भरत नाही अशी त्यांच्याकडे नजून गेलेली आहे, पण उपयोग काही होत नाही ना। ते कागद घेतात आणि कचऱ्याच्या कुंडीत टाकून देतात। ती परंपरा काँग्रेसमध्ये नव्हती। आम्ही काँग्रेस किती चांगली किती वाईट तो विषय नाहीये। आज आपण देव कुणाला मानतो, तो काम करतो त्याला। काँग्रेसने आमच्या प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत, यांच्याकडनं पाठवलेल्या निवेदनाचं एक उत्तर नाहीये आम्हाला, त्यामुळे 10 वेळा रस्त्यावर येऊन यांना भांडावं लागून राहिलं। 100 वेळा एका प्रश्नावरती आंदोलन करायला याच महाराष्ट्रामध्ये लाज वाटून राहिली आम्हाला। इतकं बेडर आणि निर्दयी सरकार मी उभ्या आयुष्यात कुठल्याही राजवटीत पाहिलं नाही, असं स्पष्टपणे सांगू इच्छितो। हे यांच्या पद्धतीने सुखी आहेत, हे कसे सुखी आहेत ते त्यांनाच माहिती आहे, पण जनता मात्र दुःखी आहे। सामान्य जनतेला या सरकारकडनं कुठलाही न्याय मिळाला नाही, मिळणार नाही अशी अपेक्षा वाटत राहील। आता यांनी जे काय महिलांचे जे काही बहिणींचे जे काही जे म्हणजे लाडक्या बहिणीचे देणं केलंय ती तरी ठेवा काय लावून, नाही तर ते मतापुरतं होऊन जाईल, जिल्हा परिषद का संपलं ते असं काही। थँक्यू। पण येणाऱ्या काळात या सर्व मागण्यांसाठी आपण काही मोठं आंदोलन करणार आहात? पक्का आमचे प्रश्न सुटले नाही आम्ही 2 ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्रभर जनांदोलन करणार आहोत। त्याची सुरुवात मुंबईतून करतोय आम्ही। मुख्यमंत्री मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, तिन्ही पक्षांचे कार्यालय, या सगळ्या पक्षाच्या कार्यालयामध्ये बाबासाहेबांना मानणारी जनता आहे
आणि त्या अनुषंगानं ते पक्ष कार्यालय आम्ही निवडले आंदोलनाचे. यांना जर खरोखर दलित समाजाची, आदिवासी समाजाची, आंबेडकरी चळवळीची जर गरज वाटत असेल तर ते प्रश्न सोडवतील. साधारण एखाद्या मंत्र्याला, आमदाराला किंवा अधिकाऱ्याला केलेल्या तक्रारीचा ताबडतोब उत्तर मिळायचं लेखी स्वरूपात, पण या सरकारकडे आतापर्यंत केलेल्या कागदपत्राचा कुठलाही लेखी पुरावा आमच्याकडे पाठवला जात नाही किंवा त्याचं उत्तरही दिलं जात नाहीये. त्यामुळे हे सरकार कार्यक्षम आहे का अकार्यक्षम आहे असा प्रश्न आमच्या पुढे आज उभा राहिलेला आहे. साहेब, तुम्ही सरकारला तुमचं लेटर दिलेलं आहे, त्याच्यावर काय तुमच्यावर डिस्पॅच काय आहे का, तारीख बिरीख काय का ते पण नाही? अहो, आम्ही रजिस्टर किती पाठवले, रजिस्टर पावत्याचे ठस झालेले टपाल खात्यामार्फत. इथं तर मंत्रालयात प्रवेशच बंदी येतात, जाऊन रिसिव्ह घेणार कोण. आता तुमचे सुरू झाले कुठली पद्धती, मंत्रालयात जाऊ देत नाही. त्याच्यामुळे गरीब माणसाच्या तक्रारी जाणं बंद होऊन गेलं. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.